हॅलो, पुढील मॅच आपल्या समोर येत आहे आदो विपक्ष पाळी या दोन संघांमध्ये. अजयजी मोरावकर साहेब एक प्रसिद्ध उद्योजक पाले बुद्रुक यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. मान्यवरांचं दानशूर दाते अजयजी मोरावकर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आपल्याला आलेलं आहे. आपलं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. आदरणीय व्यक्तिमत्व नंदकुमारजी म्हात्रे साहेब देवीचा पाडा यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. त्यांचं आगमन झालेलं आहे. तर नक्कीच नंदकुमारजी म्हात्रे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू आकाश. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल दुसऱ्या सामन्यामध्ये पालेश्वरी पाले संघाला सलामीची जोडी मितेश पाटील आणि महेश पाटील आणि सुरेंद्र उर्वेकर ही जोडी मैदानामध्ये. पंचांचा आला ग्रीन सिग्नल. पंचांचा या ठिकाणी भूमिका आपण पाहतो पंचांची अनिल टेंबेसह स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला मनोज पवार पाहायला मिळतील. जाऊया मैदानाकडे जिथे मात्र पहिलं षटक येऊन असताना आदर टीम कडून शुभम शेलके दमदार संघ आपल्याला पाहायला मिळतील. जरूर पंचांकडून असणार आहेत. पंचांनी कोणत्याही खेळाडूंना एकत्रित येऊ देऊ नका. टाइम अलर्टची वॉर्निंग खूप महत्त्वाची असणार आहे. पहिलाच बॉल या मॅच मधला अगदी बॉलरच्या दिशेने खेळत असताना या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नोंदवली नाही. बॉल अगदी आपण पाहिला तर रेड केला त्याने कशा प्रकारचा बॉल या ठिकाणी स्लोअर पद्धतीचा होता आणि त्या बॉलला मात्र कोणत्या प्रकारची दिशा देण्यामध्ये या ठिकाणी अपयश जरूर आलं. बॉलरच्या दिशेने खेळत असताना कुठल्या प्रकारची धाव नोंदवली गेली नाही. 0 धावसंख्येवरती खेळत असताना आतापर्यंत पालेश्वरी पाला टीमची धावसंख्या आपण एका चेंडूच्या समाप्तीनंतर पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शुभम शेलकेच्या माध्यमातून महेश पाटीलसाठी. आता मात्र बॉलला अगदी खोदून काढला. यावेळेस मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. शॉर्ट शेडी मिडल हा क्षेत्ररक्षक होता. त्याच दरम्यान मात्र लॉंग ऑनला चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा अजूनही जोडल्या गेल्या मैदानावरती. श्रीगणेशाला धावसंख्येचा इथे मात्र पालेश्वरी पायलट टीमचा आणि धावसंख्या नोंदवली गेली ती मात्र 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा. फलंदाजीला आपल्याला पाहायला मिळालं फलंदाज महेश पाटील आणि सुरेंद्र उलवेकर ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. आणि त्याचबरोबर शुभम शेळके षटक फेकत असताना पुढचा बॉल अगदी आपण पाहिला तर बॉलला उचलून फेकून दिलाय आणि यावेळेस मात्र तिसऱ्याच बॉलवरती हा तडाखा महेश पाटीलच्या बॅटमधून आला षटकार. षटकाची सुरुवात पहा अगदी शांतपणे केली. पुढच्याच बॉलवरती मात्र या ठिकाणी डिफेन्स केलाय.
पुढच्याच बॉलवरती मात्र स्ट्राईक रोटेट झाली. एक धावसंख्या नोंदवली गेली धावसंख्येमध्ये. धावफलकावर धावा पाहायला मिळू शकतील त्या मात्र 9 धावा. या षटकामध्ये षटकार आलाय. डिफेन्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र स्क्वेअर कट नजाकत पाहायला मिळाली या बॉलवरती. अगदी पाठलाग केलं चेंडूचा. त्यावरती मात्र दुसरीचा कॉल दिलाय. कॉल चुकीचा ठरू शकला असता मात्र या ठिकाणी कदाचित या ठिकाणी पंचांनी सुद्धा तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. महेश या ठिकाणी धोकादायक एनकडे होता. इथून मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय. धाव पूर्ण असू शकेल की फलंदाज बाद असू शकेल आपल्याला पाहायला मिळेल. डिसिजन जरूर पेंडिंग आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद पूर्ण आहे ते पाहू शकाल आपण. फलंदाज पॉपिंग क्रियेमध्ये पोहोचलाय. नॉट आउटचा इशारा आला. 2 धावा पूर्ण केल्या जातील. सुरेंद्र उलवेकर साठी आपण पाहू शकाल 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. महादेव उलवेकर महादेव गोल्डे यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. आणि बॉल मात्र या ठिकाणी सीमारेषे लगत चांगला एफर्ट पाहायला मिळाला. झेल जरी सुटला ना तरी इथून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय या झेलवरती मात्र खूप महत्वपूर्ण कामगिरी या ठिकाणी. एफर्ट चांगला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र धावाही वाचवल्या. आणि इथे मात्र या ठिकाणी फलंदाज सुद्धा अजून मैदानामध्ये शाबूत असेल. धावाली 1 धावसंख्या जाऊन पोहोचती मात्र 10 या धावसंख्येवरती. जिथून मात्र या 12 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये नोंदवल्या गेल्या. कोणताही गडी बाद झालेला नाही आतापर्यंत आपण पाहायला मिळाला आहे. आकाश शेळके आपल्याला पाहायला मिळू शकेल. एका बाजूने आमचे समालोचक मित्र आपल्याला पाहायला मिळतात. आजची कामगिरी आपण पाहतोय आकाश शेळके. तर दुसऱ्या बाजूने आदय टीम कडून आकाश शेळके आपल्याला पाहायला मिळेल. येस पंचांचा इशारा आलाय. कणपोली इनकडून हा मारा केला जाईल. धावसंख्या 12 वरती आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच जरूर आपण पाहतो. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी आपण पाहिली पेंदर आणि तोंडू टीम कडून. बिग पॉईंट मॅच पाहायला मिळाली. खरं तर 49 धावसंख्या केली होत्या. 50 करायच्या असताना मात्र 4 धावांनी मॅच पराभूत झाली आहे तोंडरे संघ. आणि नंतर मात्र पेंदर टीमने सुद्धा अगदी आपण पाहिलं तर 12 मध्ये 13 डिफेन्स करायच्या होत्या. त्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी साकारली आहे. तर पाहूया 12 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये लागलेली आहे. आकाशचा बॉल डिलिव्हर केल्यानंतर काहीसा वळला बाहेरच्या दिशेने आणि त्या बॉलवरती मात्र वाईटचा इशारा पंचांचा आलाय. तर या जरा कुणाल पाटील तोंडरेगावचे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. मनपूर्वक स्वागत असेल. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक कानपोळी 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे. पुढचा बॉल असेल पुन्हा एकदा आकाशचा. या बॉलवरती इथं मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. पंच अनिल टेंबे सरांचा या ठिकाणी वाईटचा इशारा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वाईटचे भरपूर चेंडू या ठिकाणी फेकले मी म्हणेन. कारण 2 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. मागच्या षटकामध्ये 12 धावसंख्या नोंदवली गेली. त्यामध्ये एक षटकारी आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सीमारेषे लगत एक झेली सुट्टा आपल्याला पाहायला मिळाला. या 2 धावांनी मात्र धावसंख्या 14 वरती धाव पोहोचली आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने पुश करत असताना इथे मात्र अगदी आपण पाहिलं शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू होता. त्या दरम्यान मात्र एक सिंगल पूर्ण झाली आहे. एका धाब्याने धावफलकावरती धावा नोंदवल्या जातील. त्या मात्र 15 धावा.
जर्सी क्रमांक 25 पाहतो महेश पाटील, त्याचबरोबर सुरेंद्र उलवेकर हा फलंदाज मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळू शकेल. त्याला मात्र 200 रुपयाचं पारितोषिक जरूर लावण्यात आलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी. बॅटिंग करत असताना पालेश्वरी पायलट टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याच दरम्यान गोलंदाजच्या मार्गावर पुन्हा एकदा आकाश शेळके आणि बॉलिंग टेक. पुढचा बॉल अगदी बॅटची कडा घेऊन बॉल या ठिकाणी आपण पाहतोय प्लास्टिक मध्ये गेलाय, थर्ड बॅनच्या दिशेने आलाय चौकार. यावेळेस आपण फलंदाज सुरेंद्रच्या बॅटमधून. कारण आपण धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचते ती मात्र 19व्या धावसंख्येवरती. 19 धावा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजाने पहिले 2 बॉल वाईट फेकले. त्यानंतर आपण पाहिला तर एक चौकार सुद्धा पाहिलाय. त्यानंतर पुन्हा एकदा टॉपेज लागले आणि इथे मात्र संधी निर्माण झाली होती. बॉल मात्र सुटला खऱ्या अर्थाने एकदा पूर्ण सुद्धा आणि पुन्हा एकदा जीवन लाभलं मी म्हणे इथे. या बॉलवरती फलंदाज महेश पाटीलला आणि धावसंख्या 1 ने वाढेल, पुढे सरकेल ती मात्र 20च्या धावसंख्येवरती. सरपंच ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या पर्वामध्ये आपण पाहिलं तिसरी रात्रीमध्ये ही दुसरी लढत आपण पाहायला मिळते. आदय विपक्ष पालेश्वरी पाले या टीम मध्ये बॅटिंग करत असताना पालेश्वरी टीम आतापर्यंत 20 धावसंख्या नोंदवली गेली. आणखीन एक वाईट चेंडू. या सत्रांचा आपण विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईट बॉल फेकलेत. अगदी लाईन थोडी चुकीची पाहायला मिळते. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर या मैदानावरती भरपूर वाईट्स फेकले गेलेले आहेत. कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाजी या एंडने होत असताना पाहायला मिळाली होती आणि त्याच एंडने येतील मात्र आकाश शेळके गोलंदाजी करत असताना 3 वाईट बॉल फेकलेले आहेत या षटकामध्ये. पुढचा बॉल आकाशचा, या बॉलवरती चांगला टोका आहे, सरळ बॅट जर चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 25व्या धावसंख्येवरती. इथे आपण पाहिलं तरी खऱ्या अर्थाने चौकार षटकारी पाहायला मिळतात. त्याने नंतर मात्र चांगल्या बॉलवरती कुठेतरी सिंगल डबल पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचं गणित समीकरण साधलं मी म्हणे 2 फलंदाजांनी. आतापर्यंत भागीदारी आपण पाहिली तर बिनगडी बाद 25 झालेले आहे. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेले आहेत आणि धावफलकावर 25 धावा येत असताना पुढचा बॉल आकाश शेळकेच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. महेशच्या माध्यमातून इथे मात्र ह्या बॉलवरती आला अजून एक चौकार. या दरम्यान आपण पाहू शकाल वारकरी संप्रदायामधील हरिभक्त पारायण सावळाराम मते साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सरपंच ग्रामस्थ मंडळ चषक कानपुलीच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपली या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला आहे. महेशच्या बॅट फलंदाज महेश पाटीलच्या बॅटमधून 3 लगातार चौकार त्यांना पाहायला मिळाले. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. या दरम्यान आपण पाहू शकाल
युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराजजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अगदी आपण पाहिलं पालेश्वरी पालीची टीमची ज्यावेळेला मॅच असते त्यावेळेला सपोर्टिंग साठी आणि आपल्या टीमला मात्र खऱ्या अर्थाने उत्साह वाढवण्यासाठी मोटिवेशन करण्यासाठी या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपण सातत्याने व्यासपीठावरती पाहतोय. त्याचबरोबर आणखी सारे पाहुणे या ठिकाणी त्यांच्या बरोबरीने उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही सरपंच ग्रामस्थ मंडळ चषक कानपुडीच्या वतीने मनापूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. मॅच आपण पाहतो पालेश्वरी पाली विपक्ष गावदेवी शिवशंभो आदय या टीम मध्ये आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर पालेश्वरी टीमची ती धावसंख्येचा वेग वाढलाय. त्या वेगामध्ये आपण पाहिले तर तब्बल 2 षटकामध्ये 33 धावा. आपण सरासरीचा विचार केला तर 16.5ची सरासरी राखली आहे या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट इथे सेट केलं जाऊ शकेल याची मात्र या ठिकाणी नक्कीच उत्कंठा असेल आपल्या पालेश्वरी पाली टीमला. इथून मात्र आदर टीमला या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. आता मात्र स्कोर स्थितीत ठेवण्याचा स्कोरला रोखण्याची जास्तीत जास्त या ठिकाणी विकेट मिळवण्याची क्षमता त्यांच्या गोलंदाजांना दाखवावी लागेल. नवीन षटक नवीन गोलंदाज शुभम शेलकेच्या हातामध्ये षटक सोपवलंय. त्याच्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आपण पाहिल्या होत्या आणि पुढील षटकामध्ये तब्बल 22 धावा पाहिल्या होत्या. शुभम पुढचं षटक घेत असताना इथून मात्र आपण पाहिला आपला स्केअरकर्सचा फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज असणार आहे. इथून मात्र चेंडू फेके येते त्या दरम्यान मात्र 2 धावा अजून जोडल्या गेल्या. 2 धावांनी या ठिकाणी धावफलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळू शकेल. तब्बल 35 धावसंख्या नोंदवली गेल्या. इथून मात्र विचार करण्यासाठी भाग पडले खरं तर आदही टीमला. त्यांच्या पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 आल्या आणि कोणालाही विकेट या ठिकाणी मिळाली नाही. इथून मात्र खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान मात्र आपण पाहू शकाल की इथून मात्र या ठिकाणी गोलंदाज शुभमच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. व्यासपीठावरती ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल सन्माननीय हेमराजजी म्हात्रे साहेब युवक काँग्रेस अध्यक्ष रायगड जिल्हा, त्याचबरोबर दिलीप भास्कर साहेब माजी सरपंच, त्याचबरोबर निखिल पाटील साहेब सरपंच, त्याचबरोबर नंदू म्हात्रे साहेब देवचापाडा शिवसेना प्रमुख यांचं या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळालं. त्या दरम्यान मात्र हा स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज सुरेंद्रच्या बॅट मधून हाताळा अगदी लॉंग धावसंख्या जाऊन पडले तब्बल 41च्या धावसंख्येवरती. आदय टीमची खराब गोलंदाजी आपण पाहतो. मागच्या मॅच मध्ये 49 स्कोर आपल्याला पाहिला होता पहिल्या इनिंग मध्ये आणि त्यानंतर तो चेस करत असताना 46 धावसंख्या करता आली होती टीम तोंडरीला. या वेळेस मात्र काहीसं वेगळं समीकरण पाहायला मिळू शकेल कारण 41 धावा तब्बल ठोकलेल्या आहेत. कोणत्याही गाडी बाद नव्हता पालेश्वरी पाली टीमने. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक ऑन साइडला आणि फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल. सुरेंद्र मात्र बाद होत असताना एक चांगली इनिंग साकारली खरं तर सुरेंद्रने आणि लगेच तो बाद होत असताना तिसऱ्या षटकामध्ये शुभमला मिळाली आहे सफलता. पहिला ऑफिशियल कॉल असेल दोन्ही टीमला कारण इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. आता मात्र कुठल्याही संघाचे आयग या ठिकाणी कुठल्याही संघाला प्राधान्य दिलं जाणार नाही याची नोंद करून घ्या कारण प्रत्येक सामन्यामध्ये आपण टाइम अलर्ट करतो आहोत. प्रत्येक संघ मात्र या ठिकाणी सहकार्य करताना आपल्याला दिसत नाही. पहा माधवजी गोंधली यांच्याकडून सुरेंद्रसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जमा झालेला आहे. सुरुवातीलाच त्यांनी जरूर या ठिकाणी पारितोषिक जाहीर केलं होतं महादेव गोंधली साहेबांनी आणि ते पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे 200 रुपयाचं. पुढचा बॉल शुभमचा. यावेळेस चांगला तडाखा पाहायला मिळालाय. आल्याला या ठिकाणी दिनेश उलवेकरने मात्र षटकार ठोकलाय आणि आपल्या टीमची धावसंख्या नेऊन ठेवली आहे तब्बल 47 धावसंख्येवर. डीजेच्या माध्यमातून दिवा पाटील साहेबांना सुद्धा आपण विनम्र अभिवादन करूया. तर काही दिवसांनंतर काही महिन्यानंतर नवी मुंबई विमानतळ ज्यांच्या नावाने या ठिकाणी जरूर आपल्याला उडताना पाहायला मिळेल स्वर्गीय दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ.
म्हणून ज्या बेलेला घोषणा केली जाईल त्या बेलेला मात्र अख्खा पूर्ण आपला खऱ्या अर्थाने भूमिपुत्र खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त करतील. या बॉलवरती मात्र अगदी बीट करत असताना पहिला बॉल असेल मिमलेला 17 मधला, ज्या बॉलवरती फलंदाजाला बीट केलंय आणि त्या प्रत्येक बॉलवरती सिंगल आले, डबल आले, चौकार आले, षटकार आलेत आणि म्हणून तरी धावसंख्या आपण वाढताना पाहायला मिळाली तब्बल 47 धावसंख्या आपल्याला. 47 लॉस ऑफ 1 विकेट. हॅलो. दरम्यान अण्णाजी मते साहेब आणि त्यांच्या समेत उपस्थित मान्यवर माजी सरपंच चंद्रकांतजी मते साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. यस, क्लासिक स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज दिवेशच्या माध्यमातून हा स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आला, डॉट आला आणि त्यानंतर षटकार आला आणि धावसंख्या नवीन ठेवली आहे तब्बल 53 नंबर. 'विरोधामध्ये हर्षित 11 सहारा शिवकर या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. तीन मिनिटं आहे षटक फेकण्यासाठी. जरूर इथे मात्र कोणत्या सगळ्याला प्राधान्य दिलं जाणार नाही. पहा, काल आपण 2 वेळा प्लेअर आतमध्ये घेतला होता 5व्या षटकामध्ये. यस, 2 दिवसामध्ये 2 वेळा इथं प्लेअर 30 सर्कलमध्ये घेतला होता. याची आपण दक्षता घ्या आणि वेळेचं बंधन असणार आहे याची आपण दक्षता घेत मात्र मॅच चालू करायची आहे. पुढील षटक फेकण्यासाठी गोलंदाज विशाल शेळके आपल्याला पाहायला मिळू शकेल. आता कानपल्ली एंडकडून येते की मात्र गोलंदाज त्याच्या समोर पुन्हा एकदा पाहायला मिळू शकेल फलंदाज महेशच्या माध्यमातून हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक होते तिथे कॉल नव्हता. चेंडू मात्र जमिनीवर पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याने उचलला, फेकला, त्याच बरोबर आले 2 धाबा. 2 धाबांची संघाची धावसंख्या 55 आपल्याला पाहायला मिळू शकेल. या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी धुलाई करण्यात आलेली आहे कारण गोलंदाजाच्या वरती जे आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं खऱ्या अर्थाने दिवेशच्या माध्यमातून 2 चेंडूवरती त्याने 2 षटकार ठोकले होते, 1 डॉट आला होता आणि त्यानंतर मात्र इथे बिस्ट्रामिंग स्ट्रोक. आता मात्र फलंदाज बाद होऊ शकेल. 25 क्रमांकाची जर्सी आपण पाहिली, सातत्याने मात्र चांगला खेळ त्याने दाखवला आणि 4थ्या षटकामध्ये महेश मात्र बाद झालाय. उपस्थित झालेले मान्यवर कुणालजी पाटील साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय गुणाजी मध्ये साहेब यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येईल. तर सन्मान केला जाईल कुणालजी पाटील साहेबांचा आणि त्यांचा आपण हा सन्मान मंचावरती करत आहोत. मित्रांनो, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागूनही आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. या संस्कृतीचा वारसा जपणारे आमचे अतिथीगण आदरणीय कुणालजी पाटील साहेब यांचा हा सन्मान सोहळा मंचावरती आपण पाहत आहोत. या सोटू कॉम्बॉक्स तरुण नवीन फलंदाज प्रशांत म्हात्रेला आपण पाहतोय. दुसऱ्याच बॉलवरती ही मिळाली सफलता आणि त्यानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिमित ठेवली आहे ते मात्र 55 धाबा. परत उशिराने आपण पाहतो प्रशांत म्हात्रेला जो मात्र एक सातत्याने चांगली इनिंग साकारत असताना पालेश्वरी पायलट टीम पण आपण पाहतोय. समोर मात्र गोलंदाज विशाल शेळके पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती. पुढचा बॉल आकाशसाठी होता, इथे मात्र इथे जरूर या ठिकाणी प्रशांतसाठी होता. प्रशांतने मात्र स्विच हिट केलाय आणि बॉलला पाठवलं सीमा पार. अजून या ठिकाणी चौकार पाहायला मिळालाय प्रशांतच्या बॅटमधून. बॉल जेव्हा गॅपमध्ये जातो ना त्या बेलेला मात्र सीमारेषा गाठताना आपल्याला पाहायला मिळतो कारण सातत्याने मागच्या मॅचमध्ये सुद्धा भरपूर चौकार पाहायला मिळाले होते आणि या बेलेला सुद्धा अगदी स्टंप कव्हर करत असताना लावडले अपील पाहायला मिळालंय. मात्र या ठिकाणी पंचांचा दुजोरा नाही, कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी इशारा नाही आणि त्यानंतर मात्र थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते अदर टीमच्या वतीने.
मात्र बॉल या ठिकाणी डॉट गेला. ही मात्र समाधानाची बाब असेल अदर टीमसाठी आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या अजूनही सीमित पाहायला मिळू शकेल. ती मात्र तब्बल 59 धावसंख्या नोंदवली गेली आतापर्यंत. जरूर या ठिकाणी आपण पाहू शकाल की या षटकामध्ये भरपूर उशीर लागलाय. कदाचित या ठिकाणी एक पुढच्या षटकामध्ये एक प्लेअर आपल्याला आतमध्ये घ्यायला लागू शकतो. इथून मात्र या ठिकाणी चिंता जरूर व्यक्त केली जाते. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. 2 बॉल फेकण्यासाठी या ठिकाणी जरूर उशीर लागतोय ते आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल फेकला जाईल पुन्हा एकदा विशालच्या माध्यमातून. प्रशांतसाठी हा बॉल होता ऑन साईडला. त्यांनी स्क्वेअरच्या दिशेने हा बॉल पिचिंग झाला. त्यानंतर मात्र या ठिकाणी पाहतो दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी सकारात्मकरित्या पूर्ण होत असताना पाहायला मिळाला. 2 धाबा जोडल्या गेले. 2 धाबांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 61 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकामधला अजून एक चेंडू बाकी असताना 1 चेंडू बाकी असताना 61 धाबा नोंदवल्या गेल्यात. म्हणजेच या सत्रामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने मोठे टार्गेट सेट करण्यासाठी या ठिकाणी सज्ज असणार आहेत व फलंदाज. या वेळेस आपण फलंदाजी करत असताना प्रशांत आणि समोर आपल्याला पाहायला मिळेल दिवेश, ज्याच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 2 षटकार नोंदवले गेले आहेत. विशालचा पुढचा बॉल पुन्हा एकदा संधी असणार आहे प्रशांतसाठी. 61 धाबा नोंदवल्या गेल्या. पालेश्वरी पाले टीम बॅटिंग करत असताना समोर मात्र आदय टीम थोडीशी कमकुवत गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आज रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला. त्याच दरम्यान मात्र कोणत्या प्रकारचा या ठिकाणी प्रकार कन्वर्ट करता आला आहे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. डॉट बॉलने मात्र षटक समाप्त झालं आणि इथून मात्र यस टाइम अलर्ट होता. 1 षटक आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. वेळेच्या बंधनामुळे षटक या ठिकाणी पूर्ण करता आली नाही अदर टीमला आणि 1 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 या सर्कल मध्ये घ्यावा लागेल. थँक्यू डीजे. प्रत्येक संघासाठी आहे 2 रात्रीमध्ये आपण 2-2 बेला ही पॅनल्टी दिलेली आहे. ही धाबांची नसणारा 1 क्षेत्ररक्षक आपल्याला आतमध्ये घ्यावा लागणार आहे. कारण मित्रांनो पॅनल्टी ही जाहीर केली नाही तर मॅच संपन्न होणार नाही. भरपूर सारा उशीर आपण प्रत्येक सत्रामध्ये घेत आहात, याची आपण दक्षता घ्यायला हवी. आदरणीय कृष्णाजी गायकवाड साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे कानपोली टेनिस क्रिकेट विश्वातील एक अवलिया क्रिकेटर. अर्थातच त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले की अनेक सारे रिव्हर्स स्ट्रोक पाहायला मिळायचे खास करून आणि ते फटके पाहता प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकाव व्हायचा. असं एक महंतम काढू मोहन पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. वैष्णव भोईर आपल्याला पाहाल वैष्णव भोईर नाभे टीमचा आहे. इथे वैष्णव भोपी आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याच्या माध्यमातून षटक फेकलं जाईल. धावसंख्या नोंदवली आतापर्यंत 61 धाबा. शेवटचा आणि स्लागोर षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा किती येतील आणि दुसऱ्या बाजूने आदर टीमच्या बाजूने विचार केला तर कमीत कमी धाबा कशा येतील हा प्रयत्न त्यांचा असायला हवा. समोरून मात्र दिवेश, ज्याच्या माध्यमातून 2 षटकार तर आलेले आहेत. अजून एक चांगला आणि शिलोर केरंडे टीमचे कर्णधार पंकज माली सुद्धा आलेले आहेत. मोस्ट वेलकम. बऱ्याच वेळेला आपण डे मध्ये त्यांना पाहू शकला नाहीत, व्यस्त कामामुळे आज क्रिकेटला फार कमी वेळ ते देताना पाहायला मिळत आहेत. त्याच दरम्यान खऱ्या अर्थाने शैलेशजी माली सुद्धा उपस्थित असतील, त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया. हॅलो, योगेश पाटील सुद्धा मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुकर टीम आपण यायचं आहे, आपण भरपूर उशीर केलेला आहे कारण केरने टीम इथे उपस्थित आहे बराच वेळापासून. इनिंग संपला जर आला नाही तर आपल्याला कदाचित पॅनल्टी जाहीर केली जाईल. नंतर मात्र या ठिकाणी कोणाचंही ऐकून घेतलं जाणार नाही याची नोंद करून घ्या. शुकर टीमचा कर्णधार अजून आपण पाहिले तर 5 बॉल शिल्लक आहेत. आपल्याला भरपूर वेळ आहे, आपण टॉससाठी यायचं आहे. मॅचमध्ये आपण पहिले चौकाराने धावसंख्या नोंदवली गेली आतापर्यंत 65 धावा. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बजरंगजी मात्रे, न्यू स्वरूप मोटर्स आणि कैलासजी पाटील यांच्या वतीने एक टायटन वॉच आहे तो 50 साठी आणि मेडमोनसाठी आपण पाहू शकाल.
आतापर्यंत 50 या ठिकाणी पाहायला मिळाले नाही. 50 आणि मेडमवर जो फलंदाज आणि गोलंदाज नोंदवेल त्याच्यासाठी टायटन वॉच आपल्याला पाहायला मिळू शकेल. सौजन्य बजरंगजी म्हात्रे, न्यू स्वरूप मोटर्स आणि कैलासजी पाटील यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येणार आहे. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा वैष्णव आपल्याला पाहायला मिळू शकेल. MIDC एंड करून मारा करत असताना पहिल्याच बॉलवरती त्याच्या चौकार आलेला आहे. थोडीशी चिंता व्यक्त केली जाते आहे. आदर टीम कडून इथे मात्र बॅटची इनिरत लागली होती. थोडीशी या ठिकाणी जरूर संधी होती. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने चुकी केली. धाव एक त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे. एका दाबेरी धावफलकावर धावा लागतील त्या मात्र तब्बल 66 डबल 6चा आकडा लागलेला आहे मैदानामध्ये आपण पाहू शकाल पायलट टीमच्या खात्यावरती. जिथून मात्र गोलंदाजांनी केलेल्या चुका खूप मागात पडल्यात. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 22, तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 21 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 20 आणि मागच्या षटकामध्ये फक्त 5 धाबा दिल्या होत्या, 8 धाबा दिल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा टाइम घेतला जात होते. इथे मात्र या ठिकाणी आता 5व्या षटकामध्ये कदाचित टाइम अलर्ट करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणार आहेत. गोलंदाज वैष्णव भोपी. थोडीशी वारीची झुलूक पाहायला मिळते. ते आपण पाहिलं तर खूप मोठा ॲडव्हान्टेज असेल फलंदाजासाठी आणि तो ऑनसाईडला खेळ आहे. फ्लिक करत असताना या बॉलवरती मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. सीमारेषा लगत दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि आपण पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचताना प्रशांतला पाहतोय. तिथे मात्र चौकार षटकार येत नाही. तिची चिठी सिंगल घेत असताना आपल्याला मैदानावरती फलंदाज पाहायला मिळत आहेत. त्या दरम्यान 2 धाबा नोंदवत असताना आतापर्यंत धावसंख्या नोंदवली गेली आहे तब्बल 68 धाबा. या षटकामध्ये जास्तीच्या धावा पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. तिथून मात्र एक मोठं टार्गेट सेट करत असताना पालेश्वरी पाले टीम पाहायला मिळू शकेल. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 68 धाबा टोकल्या गेल्या. 3 चेंडू बाकी आहेत. उर्वरित 3 चेंडूमध्ये आदय टीम कमबॅक करेल का हा मात्र प्रश्नचिन्ह जरूर आहे की एका बाजूने आपण पाहू शकाल आता मात्र प्रशांत आणि दिवेशच्या माध्यमातून ज्या प्रकारची या ठिकाणी इनिंग साकारले गेले त्यांच्या माध्यमातून एक चांगलं टार्गेट सेट करत असताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 68 धाबा टोकल्यात. 3 चेंडू अजून बाकी. पुढच्या बॉलवरती ऑन साइडला जागा बनवली आहे आणि बॉलला पाठवून देण्यात आलेला आहे. अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षक मागे आहे. चेंडू अडवण्यात आला. शेवटच्या क्षणाला दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा पूर्ण झाल्या. तब्बल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 गडी बाद. यस, पंचांकडे इशारा केला थर्ड अंपायर केले की एक्झॅक्टली चेंडू अडवण्यात आलेला आहे की सीमारेषा लगत या ठिकाणी चौकार होऊ शकतो की काही या ठिकाणी प्रचपणी केली जाईल, पाहिलं जाईल प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. हॅलो, 2 धाबा. अगदी आपण पाहिलं तर सीमारेषेच्या 1 फुटाच्या अंतरावरती बॉल अडवण्यात आलेला आहे आणि 2 धाबा येत असताना धावसंख्या 70चा आकडा इथं पार केलेला आहे. 70 धावा संख्या नोंदवली आहे. या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 9 धाबा आलेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. टार्गेट सेट करणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेला आहे. दिवेशच्या माध्यमातून चांगला खेळ जरूर झालाय. मात्र त्या दरम्यान मात्र प्रशांत सुद्धा या ठिकाणी प्रत्येक बॉलवरती समीकरण त्याचा आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला चांगला स्ट्रोक. हा बॉल अडवला जाईल का त्यापूर्वीचे मात्र 2 धाबा घेण्याचा अवधी असणार आहे आणि सहजपणे 2 धाबा. 2 धाबांनी संघाची धावसंख्या तब्बल 72 धावसंख्या पाहायला मिळू शकेल. अंतिम 1 बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा हा चेंडू असणार आहे. अदर टीमसाठी किती टार्गेट चेसेबल असणार आहे सांगणारा हा चेंडू आणि खेळण्यासाठी प्रशांत आपल्याला पाहायला मिळू शकेल. 7 बॉलवरती 12 धाबा केले प्रशांतने आणि 5 बॉलवरती 17 धाबसंख्येचं योगदान दिलं दिवेशने. पुढचा आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. चांगला स्ट्रोक जरूर आहे. इथे मात्र लॉंग अपच्या दिशेने चेंडू अडवला जातोय आणि या दरम्यान मात्र झेल टिपत असताना फलंदाज प्रशांत होईल बाद. 72 धाबा नोंदवत असताना 73चं टार्गेट असेल ते मात्र पुढील सत्रामध्ये गावदेवी शिवशंभो आदय टीमला. दरम्यान आपण टॉस करत आहोत. टॉससाठी आपण जात आहोत
युवक काँग्रेस कमिटीचे रायगडचे अध्यक्ष आदरणीय हेमराजजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सामना असणार आहे हर्षित इलन सहारा शिवकर आणि अंश इलेवन खिरणे या दोन ताकदवर संघामध्ये. या सीझनची पहिली बॅटल असेल आणि या दोन संघांना आपण अगदी आज आमने सामने बनणार आहोत. दर्शनी सामना असेल. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे आणि हा तिसरा सामना आपण पाहत आहोत. त्याचा टॉस इथे केला जाईल. हेमराजजी म्हात्रे साहेब पाळे बुद्रुक यांच्या वतीनं या सामन्याचा टॉस. वी टू गो. टेल इज अ कॉल अँड इट्स हेड इज टॉस जिंकलेला आहे. प्रणय प्रथमतः निर्णयाची अपेक्षा आहे. क्षेत्ररक्षण करून एकंदरीत आलात कणपोलीचं मैदान क्रीडांगण. या मैदानावरती मे बी 2 ते 3 वर्षापासून पहिला सामना असणार आहे. तर काय मनसोबा आहे आणि काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि खेळाला संधी दिली धन्यवाद मानतो मी आणि नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न असेल इथं. येस थँक्यू सो मच. समोर आहे अंश एंटरप्राइजेस संघ. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. आपण जात आहोत सन्मानाकडे. सन्मान आहे युवक काँग्रेस कमिटीचे रायगडचे अध्यक्ष आदरणीय हेमराजजी म्हात्रे साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. मदनजी मते साहेब यांच्या वतीने आपण हा सन्मान करत आहोत. मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्मान केला जाईल मान्यवरांचा हेमराजजी म्हात्रे साहेबांचा. आदरणीय व्यक्तिमत्व वॉल वॉश देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. लोकनियुक्त सरपंच यांच्या वतीनं एक सप्रेम भेट आणि त्यास आपण पाहतोय हा मोमेंटम देऊन त्यांचा सन्मान पाहिलेला आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे आदरणीय व्यक्तिमत्व माजी सरपंच दिलीपजी वास्कर साहेब. मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. सन्मान करण्यासाठी चंद्रकांतजी मते साहेबांना मी विनंती करतोय की आपण हा सन्मान देण्यासाठी यायचा आहे. सन्मान केला जाईल दिलीपजी वास्कर यांचा. चंद्रकांतजी मते साहेबांच्या वतीनं आपण हा सन्मान करत आहोत. माजी सरपंच कानपोली या स्पर्धेचे आमचे सह आयोजक त्यांच्या वतीनं हा सन्मान आपण इथे पाहतोय. दिलीपजी वास्कर साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. गोड असं व्यक्तिमत्व दिलीपजी वास्कर साहेब यांचा हा सन्मान सोहळा मंचावरती मोठ्या थाटामाटानं पार पडतोय. आनंदाचे डोही आनंदी तरंग आनंदाचे अंग आनंदाचे. या आनंदामध्ये आज आपण डुंबून जाऊ, भिजून जाऊ, नाहून जाऊ, चिंबून जाऊ आणि या स्पर्धेचा आपण मनसोक्त आनंद घेऊयात. या पुढचा सन्मान आहे पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच निखिलजी तांडेल साहेबांचा. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. नुकताच आपण पाहिलं की एक युवा सरपंच म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते ते आमचे निखिल तांडेल साहेबांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचा हा सन्मान आपण पाहतोय. दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. हा सन्मान सोहळा मायची उपदार शाळ आणि या स्पर्धेचं मोमेंटम देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत असताना मदनजी मते साहेब आणि दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय मंचावरती. पुढचा सन्मान आहे देवीचा पाडाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय नंदूजी म्हात्रे साहेब नंदकुमार म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय. स्पर्धेसाठी उपस्थित झालेले मान्यवर नंदकुमारजी म्हात्रे साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. आपला इथे सन्मान केला जाईल. एक आदर्श असं व्यक्तिमत्व क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व कला क्रीडा शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये नियमितपणे ज्यांनी अगदी आपण पाहिलं की नवनवीन उपक्रमामध्ये भर घातली त्यांचे अतिथीगण आदरणीय नंदकुमारजी म्हात्रे साहेब शिवसेनेचे एक धडाडीचे कार्यकर्ते आणि त्यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. व्यासपीठ म्हटलं तर मग प्रथमतः सर्व चपला बाहेर निघतात आणि राजकीय तफावती बाजूला होऊन आपण पाहतोय सर्व मंडळी एकत्रित येतात. तर त्यापैकी एक आमचे अण्णाजी मते साहेब यांचा आम्ही ते सन्मान करत आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. अण्णाजी मते साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल. तसेच आमचे मामा आदरणीय सुरेशजी पाटील साहेब तोंडे यांचा देखील आगमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावरती येण्याची कृपा करायची आणि कृष्णाजी गायकवाड साहेबांचा यापुढील सन्मान आपण इथे करत आहोत. सन्मान आहे कृष्णाजी गायकवाड साहेबांचा. कानपोलीमधील जे ग्रामस्थ मंडळ आहेत जे ज्येष्ठ आहेत वरिष्ठ आहेत सर्वांना विनंती आहे की हे व्यासपीठ आपलं हक्काचं व्यासपीठ आहे त्यामुळे आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करायची आहे. ही होती सन्मान आणि ह्या होत्या आपल्या संपूर्ण सन्मान मूर्ती कृष्णाजी गायकवाड साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. त्यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल आणि त्यांचा हा सन्मान सोहळा. स्पर्धा म्हटली तर मग तेवढीच चांगली स्पर्धा.
आपण पाले बुद्रुक या संघाला खेळताना पाहतो आणि या संघाचे आपण पाहतोय पाठीराखे बजरंगजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने एक पारितोषिक देखील आहे. पारितोषिक असं आहे, जो खेळाडू या स्पर्धेमध्ये अर्धशतकाची खेळी दाखवेल त्या खेळाडूसाठी टायटनचं व्रिस्ट वॉच म्हणजे मनगटी घड्याळ देऊन त्याचा गौरव करण्यात येईल आणि जो खेळाडू मेडन षटक फेकेल त्याच्यासाठी देखील ते पारितोषिक असणार आहे. ही होती सन्मान. टॉस बॉक्स मधून समाचार आहेत. टॉस झाला आणि तो टॉस जिंकलेला आहे पुढील सामन्याचा हर्षित 11 सहारा शिवकर या संघानं आणि फील्ड फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे. दर्शनी सामन्याकडे आपण जातोय. आवाजामध्ये फेरबदल, नवा सामना, नवी इनिंग आणि नवा आवाज आपल्यासोबत अर्थातच शुभम म्हात्रे वयाळ. थँक्यू सो मच आकाश शेलके सर. पालेश्वर पाले आणि त्यानंतर शिवशंभो गावदेव क्रिकेट संघ आदई अशी लढत आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर धावा बनल्यात त्या 72 धावा. 72 धावा बनवल्यात त्या पालेश्वर पाले टीमनं आणि 73 धावा संख्येचं आव्हान ठेवलंय ते आदई संघासमोर. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती देवा या गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील देखील झाली होती. कदाचित आपण बरीचशी लाऊड अपील पाहिली. अपीलमध्ये उत्साह पाहायला मिळाला होता. पंचांचा इशारा येत नाहीये. यस, याच दरम्यान आपण पाहतोय रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरिभक्त पारायण, नाथा म्हात्रे सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत पाले बुद्रुक आदरणीय श्रीमान व्यक्तिमत्व हेमराजजी नाथा म्हात्रे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 10 स्वागत करीत आहोत. आपलं नक्कीच हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. पहिला चेंडू या ठिकाणी बॅटकटच्या साह्याने फलंदाज विकी मात्र बाद झालाय आणि पहिला मोठा धक्का मिळालाय तो फलंदाजी करत असताना आदई टीमला. टीमला 73 धावसंख्येचा करायचा पाटला. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. मागच्या बाजूने अगदी आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कट लागली. त्यानंतर विकेट किपरनं कुठलीही चुकी केली नाही आहे आणि इथून पहिला धक्का मिळालाय तो आदई टीमला. खेळाडू आपण पाहिलं तर विकी मात्र 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. नवीन फलंदाज बाळू शेलके आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3 वन डाऊनच्या क्रमांकासाठी. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात चांगली केली आहे ती देवेंद्र बारशे या गोलंदाजानं. 73 धावा या ठिकाणी पाठलाग करायचं. 73 धावसंख्येचा चेस म्हटला तर मग मोठी धावसंख्या चेस करायची. प्रत्येक ओव्हर मागे 10-15 धावा घेणे या अपेक्षित आहेत. त्या अपेक्षात आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलपासून सुरुवात करण्याचा प्रयत्न होता विकी मात्रेचा पण तो प्रयत्न मात्र फसलाय आणि पहिला झटका लागलाय. बालू शेलके ऑन स्ट्राईक एंड वरती असेल. सुरुवात तर चांगली झाली आहे. अजून 5 बॉल बाकी आहेत. काय घडेल 5 बॉल वरती ते पाहावं लागेल. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेला सरळ बॅट ना अगदी फिल्डिंग फार ताकदीची पाहायला मिळाली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू गोलंदाज देवा बारशे या गोलंदाजाकडून अडवला जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. तिसरा चेंडू 2 बॉल डॉट आलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फार चांगला फटका. 1 बाउन्स चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. पहिला चौकार आलाय तो फलंदाज बालू शेलकेच्या बॅट मधून. 4 सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर आलाय चौकार. थोडं सामना थांबवायचा. तांत्रिक बिघाड झालाय.
चला सामना ऑन करायचा आहे, टाइमपास नको आहे. मॅचला सुरुवात करा. 4 धावा लागल्या धावफलकावरती. त्या अदई टीमच्या चौकार आलाय तो फलंदाज बालू शेळकेच्या बॅटमधून. चला टाइम पण ऑन करा. नेक्स्ट बॉल. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज देवा. हा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला फिल्डिंग फार बॅकअप चांगला झालाय. एकाकडून बॉल सुटला परंतु त्यानंतर बॅकअप चांगला पाहायला मिळालाय. सिंगल रन या चेंडूवरती फक्त मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा. मोठी धावसंख्या चेस करायची आहे. पहिल्या षटकामध्ये धावा बनवणं, धावा येणं फार गरजेचं आहे त्या फलंदाजी करणाऱ्या अदई टीमसाठी. परंतु अद्याप 4 बॉलवरती फक्त 5 आल्यात. अजून 2 बॉल बाकी आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न. फार चांगला फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य. एक्स्ट्रा कव्हर थ्रू बॉल चालला सीमा पार. चौकार येतोय तो फलंदाज सुशांत शेळकेच्या बॅटमधून. 4. बॉल बाकी आहे. 9 धावा लागल्या धावफलकावरती. चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. चांगला फटका आपण पाहिला. अगदी कलात्मक ड्राईव्ह केला फलंदाजानं. शेवटचा चेंडू अँड मुवमेंटला कट करण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जात असताना एक सिंगल फक्त या चेंडूवरती मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे. सिंगलच्या साह्यानं पहिलं षटक होईल समाप्त आणि पहिल्या षटकानंतर अदर टीमची धावसंख्या झाली होती 1 बाद 10 धावा. त्र्याहत्तर धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. पॉवर प्ले 1चं षटक संपलंय आणि इथून पॉवर प्ले 2च्या षटकाला सुरुवात होईल. अगदी 2 फिल्डर आपण तिसर सर्कलच्या बाहेर पाहिले. पॉवर प्ले 1चं षटक त्यामध्ये 10 आल्या. 2 चौकार आले होते आधी टीम कडून. पहिला चौकार बाळू शेळकेच्या बॅटमधून. त्यानंतर सुशांतनं 1 चौकार लगावलाय. दोघेही आपण पाहिलं 5-5 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. पहिला चेंडू क्लासिकल ड्राईव्ह. पॉवर प्ले 2चा पुरेपूर फायदा घेतला जातोय. पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. पहिल्या बॉलवरती येईल हा चौकार. दुसरा गोलंदाज आपण ओमकार वास्कर या गोलंदाजाला पाहतोय. रायच्या मोर द विकेटनं चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. हा चेंडू स्लॉक स्वीपच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या अदई टीमला आणि एक्स्ट्रा रनच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल ती 15 या धावसंख्येवरती. थोडासा खराब बॉल आपण पाहिला. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांनी मात्र वाईड बॉलचा इशारा दिलाय. नेक्स्ट बॉल. गोलंदाज ओमकार समोरच्या दिशेने व्ही आकारात खेळण्याचा प्रयत्न. थोडस जजमेंट मध्ये चुकी झाली. बॉलला अडवू की झेल घेऊ या दुहेरी मनस्थितीमध्ये होता फिल्डर आणि बॉल मात्र गेलाय सीमा पार. सलगचा दुसरा चौकार. आक्रमक सुरुवात झाली या षटकाची. 2 चेंडू 2 चौकार आलेत. तिसरा फुल टॉस ला केलाय फुल लॉस. स्क्वेअर लाईक बॉर्डर लाईनच्या पलीकडे फलंदाज सुशांत शेळकेच्या बॅटमधून हा दणदणीत षटकार. करायला सुरुवात केली आहे. फलंदाजी करणाऱ्या आदई टीमला देखील माहिती आहे की आता आक्रमक हाच बचाव आहे. आक्रमणच तुम्हाला हा सामन्यामध्ये वाचवू शकतं. परत एकदा स्लॉट मध्ये आलाय.
प्लॉट मध्ये जाईल का? फिल्डिंग चांगली झाली आहे. अगदी या शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं बॉर्डर लाईनच्या जवळ होते फिल्डर. बॉल हाताला लागला देखील होता, कॅचची संधी देखील मिळाली होती, परंतु चेंडू ढकलण्यात त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. तिसरे पंच आपण ऑन स्क्रीन वरती चेक करा. चेंडू अडवलाय, सक्सेसफुल अडवलाय, चांगली फिल्डिंग झाली आहे. कमीत कमी आपल्या टीमसाठी आपण पाहिलं तर 5 धावा वाचवल्यात. एकच रन या बॉलवरती फक्त मिळते. 19 झाली टीमची टोटल, 20 झाली, माफ करा. चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, थोडीशी दिशा भरकटलाय. आउटसाईडला ऑफ स्टंप बॉल आपण पाहिला, परंतु पंचांचा इशारा आला की वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल ती आधी टीमला आणि धावसंख्या पोहोचेल ती 21 धावसंख्येवरती. 73चा पाठलाग करत असताना आता चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 बॉलवरती माफ करा, स्कोर कार्ड वरती थोडीशी चुकी होती. 27 झाल्या, 27 धावा. एक षटकार देखील आला होता, तो फलंदाज सुशांतच्या बॅटमधून. 27 वरती टोटल पोहोचली आणि ओमकार वास्कर या गोलंदाजावरती पूर्णपणे बरसलाय तो फलंदाज सुशांत. नेक्स्ट बॉल, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये, फटका फसलाय. व्हॉट कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये. एकाकडून झेल ड्रॉप झाला, झेल हवेत उडला आणि त्यानंतर दुसऱ्या फिल्डरनं काय योग्यरित्या बॅकअप दिलाय. फलंदाज झालाय बाद. दोघांचेही प्रयत्न झाले त्या कॅचसाठी, दोघांनी मिळून टिपला हा झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅट्समन बाद. सरळ बॅटनं फटके येत असताना मित्र म्हणेन थोडासा चुकीचा प्रयत्न झालाय फलंदाजाकडून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, फटका देखील फसला आणि फटक्यापेक्षा मित्र म्हणेन अगदी अफलातून झेल या दोन्ही फिल्डरनी टिपलाय. फलंदाज बाद झालाय, दुसरा धक्का मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या आदई टीमला. उर्वरित या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 धावा आतापर्यंत ओमकार वास्कर या गोलंदाजाने खर्च केल्यात. नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळेल 4थ्या क्रमांकासाठी यश पाटील. ऑन स्ट्राईक असेल. 27 वरती टीमची टोटल. शेवटचा बॉल फार चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट, 1 बाउन्स, फिल्डरला चकावून चेंडू सीमारेषा पलीकडे फरार होतोय. शेवटच्या बॉलवरती येतो हा चौकार आणि चौकाराच्या साह्याने 2 ओव्हर नंतर आदई टीमची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 31 धावा. वर प्ले 1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मित्र म्हणून देवेंद्रची झाली, परंतु त्यानंतर जो ओमकार गोलंदाज झाला त्याच्यावरती पूर्णपणे फलंदाज सुशांत शेलके या ठिकाणी बरसलाय आणि सुशांत आणि आपण पाहिलं तर बालून मिळून त्याला 21 धावा कुठून काढल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 आल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 31 वरती. ज्या ठिकाणी 73 धावा 30 बॉल वरती पाहिजे होत्या, 2 ओव्हरमध्ये 31 आल्यात. इथून 18 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 42 धावसंख्येची. 18 बॉल रिमेनिंग, विन टू 42 रन्स, 42 ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चेंडू चालला, फिल्डरचा बॅकअप मिळालाय, चांगली फिल्डिंग. पहा 1 ऍक्शन मध्ये लगेच थ्रो देखील झालाय.
या फिल्डिंगची नितांत गरज आहे आता फिल्डिंग करणार टीमसाठी. सिंगल रन स्ट्राईक रोटेट होईल आणि धावसंख्या होईल ती 32. देवेंद्र बारसे हा गोलंदाज पुनश्च गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. संघाच्या कॅप्टन दुसऱ्या ओव्हरची जिम्मेदारी देखील याच गोलंदाजावरती सोपवली आहे, कारण गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली केली आहे. अवघ्या 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकासाठी पुनश्च देवेंद्रला प्राचारण केलं गेलंय. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. रनअप मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली आहे. सिंगल रन पहिल्या बॉलवरती मिळाल्यानंतर 32 धावा टोटल धावफलकावरती लागल्या. 17 चेंडू इथून बाकी आहेत आणि 41 ची गरज. 17 बॉल 41 म्हटल्या तर मग मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे ती फलंदाजी करणाऱ्या शिवशंभो आदई टीमला. देवाचा हा बॉल यावेळेला खूप चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. अगदी फक्त हलक्याने ड्राईव्ह करण्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय फलंदाज यश पाटीलकडे नव्हता. एक सिंगल फक्त या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. 16 चेंडू इथून बाकी आहेत आणि गरज आहे ती 40 धावसंख्येची. आणि या षटकामध्ये देखील आता आक्रमणाची नितांत गरज आहे ती फलंदाजी करणाऱ्या टीमला. टप्पा अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. अपील देखील झाली आहे. अपीलमध्ये उत्साह फार नव्हता. पंचाचा कोणत्याही प्रकारे इशारा येत नाही आहे. तरी गुडलेन स्पॉटवरती चेंडू टाकला. चेंडू पडल्यानंतर बॉल थोडासा आपल्याला टॉस पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता. सन्माननीय विश्वनाथ शेठ गोंधली खेरणे, त्यानंतर सहदेवजी मते कानपोली, दीपकजी पाटील आणि भरतजी पाटील, आंबो पाटील, सगळ्या अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपण या ठिकाणी सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतोय. एक हाताने झेल टिपलाय. व्हॉट कॅच, काय झेल या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय आणि मागाशी देखील चांगली या फिल्डिंगची अपेक्षा आहे या टीमला आणि अफलातून अशी फिल्डिंग. मागील ओव्हरमध्ये आपण जेल त्या ठिकाणी जरूर ड्रॉप झाला, परंतु आपल्या टीमसाठी 5 धावा वाचवताना पाहिल्यात आणि या ठिकाणी एका हाताने कॅच मात्र घेतली. फलंदाज झालाय बाद. आणखी एक झटका मिळतोय तो आदई टीमला. देवजी मते कानपोली, दीपकजी पाटील, भरतजी पाटील आणि आंबो पाटील या सर्व अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. 33 वरती 3 अशी धावसंख्या आपण पाहतोय ती आदई टीमची. या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी देवेंद्र बारशी या गोलंदाजी आपण पाहिली आहे. खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजानं पहिलं षटक टाकलं होतं त्याच्यावरती दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी सोपवली आहे आणि का सोपवली आहे, का सोपवू नये ते त्याने दाखवून दिलंय. खूप चांगली बॉलिंग. आतापर्यंत 4 बॉलवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 1 विकेट देखील मिळवली आहे. शुभम नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. वी शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, कुठलीही चुकी नाहीये. फलंदाज होईल बाद. आणखी एक झटका मिळतोय तो आदई टीमला. जोर का झटका. सन्माननीय अतिथी किरणजी गोंधली खेरणे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. फलंदाज बाद झालाय. फिल्डिंगचं प्रदर्शन अगदी पाहिलं आपण तर पाले टीमचा अफलातून. कोणत्याही फिल्डर कडून चूक झाली नाहीये. सगळ्यांनी 100% एफर्ट आपल्या टीमसाठी दिलाय. यावेळेला देखील जोरात बॅट फिरवली होती. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये.
एक चांगला आणि दर्जेदार षटक देवेंद्र बारशे या गोलंदाजाचा मात्र समाप्त झालाय. अवघ्या या षटकामध्ये धावा दिल्यात त्या फक्त 2 आणि विकेट मिळवल्यात त्या 2. एकूण धावसंख्या 3 ओव्हरमध्ये आधी टीमची धावफलकावरती आपण पाहतो ती 33. शेवटचे आता 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 40 धावसंख्येची. सन्माननीय जनार्दन मते साहेबांना देखील विनंती आहे आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 12 चेंडू 40 ची गरज. पहिल्याच बॉल स्लॉक्सच्या माध्यमातून ऑन साइडला खेळून काढलाय. एक सिंगल मिळती आहे, दुसरीचे प्रयत्न नाही. फिल्डिंग टाईट एकदम पाहायला मिळाली आहे. सिंगल रन फक्त या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल ती 34 वरती आणि इथून 11 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 39 धावसंख्येची. सन्माननीय अतिथी भूषणजी भोवर साहेब सोसायटीचे त्यांना विनंती आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला फटका लगावण्याचा प्रयत्न होता परंतु त्यापेक्षा जास्त बेटर फिल्डिंग देखील या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. सिंगल देखील या चेंडूवरती मिळत नाहीये आणि पाले टीमच्या खेळाडूंकडून जी फिल्डिंग झाली आहे त्या फिल्डिंगच्या जोरावरती मी तर म्हणेन त्यांच्या फिल्डर्सनं बऱ्याचशा धावा वाचवल्यात. डॉट बॉलची सांगता झाली आहे. 10 चेंडू बाकी आहेत आणि 39 ची गरज. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज महेश देखील चालाक आहे. अगदी बॉल वेगाने यष्ट्यांवरती डिलिव्हर केला. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. आणखीन एक फलंदाज झालाय बाद. आणि विनंती असेल सन्माननीय अतिथी शैलेशजी माली साहेब सरपंच खेरणे, त्यानंतर राजेंद्रजी गोंदले साहेब उपसरपंच खेरणे, दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण जर या ठिकाणी आले असाल तर मंचावरती या. सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. महेशची चांगली गोलंदाजी. एक धाव खर्च केली आहे, एक विकेट मिळवली आहे. 3 बॉल झालेत. चौथा चेंडू थोडीशी खराब गोलंदाजी. या बॉलवरती पंचांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या साह्यानं स्कोर कार्ड वरती होईल बदल. धावसंख्या झाली ती 35. 5 विकेट गमावल्यात. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित इथून आपण पाहिलं तर अजूनही 37-38 धावसंख्येची गरज. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळती. एकापेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल्सना आता फरक पडणार नाहीये. सिंगलनं काहीही फरक पडणार नाहीये तो पाले टीमला. मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथून बिग हिट पाहिजेत कारण आता आपण पाहिलं तर 8 बॉल बाकी आहेत आणि 37 ची गरज. 37 म्हटलं तर मग 6 मोठे फटके पाहिजेत. हा चेंडू टॅप केला होता. अगदी उचली देण्याचा प्रयत्न. पुलचा फटका पाहायला मिळालाय. पुल सक्सेसफुल झालाय. बॉर्डर लाईनच्या पलीकडे चेंडू चाललाय. आला हा षटकार. थँक्यू. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि माफ करा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेले आहे ते आमचे प्रकाशजी गायकवाड साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करत आहोत. त्यांच्या समवेत आपण पाहतो गणेशजी वाघे साहेब आणि दिनेशजी वाघे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. हॅलो. षटक संपलाय. 4 षटक संपलेत. टोटल 43 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज येते 30 धावसंख्येची. तत्पूर्वी एक प्लेअर आतमध्ये घ्या कारण आपण पाहतोय अगदी
टाइम अलर्ट होता, 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेत. ज्या वेळेला लाईट गेली होती त्यावेळेला ऑफ केला होता, टाइम त्यावेळेला बंद केला होता. तुमचा 12th मॅन या ठिकाणी उपस्थित आहे, त्याला विचारा. 25 मिनिटं घेतलेत, त्यामुळं एक फिल्डर तुम्हाला तिसार सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या स्पर्धेसाठी देखील काही नियम आहेत, त्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. अगदी मोठी टुर्नामेंट आपण या ठिकाणी पाहतोय आणि ही 5वी टीम आहे की ज्या टीमला आपण पॅनलाइज केलंय. अर्थातच वेळेचं महत्त्व हे प्रत्येक टीमला समजलं पाहिजे, त्यामुळे आयोजकांनी घेतलेला हा निर्णय आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आकाश सर हे निर्णय आता प्रत्येक टुर्नामेंटमध्ये अंमलात आणायला पाहिजेत, तेव्हा कुठे मग खेळाडूंना वेळेचं महत्त्व समजेल. 6 चेंडू बाकी आहेत, 30 धावसंख्येची गरज. शेवटचा गोलंदाज केतन हा गोलंदाजी मार्कवरती. विशाल शेळके आणि त्यानंतर यश पाटील ही जोडी मैदानात आहे. स्ट्राईक एंडवरती यश आहे. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव काढून त्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती. कदाचित स्वतःवरती असलेला आत्मविश्वास त्याने दाखवलाय, परंतु तो आत्मविश्वास या ठिकाणी आता विश्वासामध्ये साध्य करावा लागेल. 30 धावसंख्येची गरज. एक फिल्डर अगदी समोर लावलाय, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू थोडासा मागच्या दिशेने डिलिव्हर केला जातोय. आपण पाहतोय की पंचांचा इशारा येतोय 22च्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव मिळेल, ती फलंदाजी करणार आहे. आधी टीमला धावसंख्या पोहोचेल ती 44 वरती. 5 बॉल बाकी आहेत आणि गरज येते 29 ची. पाच बॉल 29. अर्थातच 5 बॉल वरती 5 षटकार पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 5 बॉल आणि 5 बिग हिट पाहिजेत फलंदाजी करणाऱ्या अदय टीमला. नेक्स्ट बॉल. यावेळेला टोला दिला जातोय, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळेल का? फलंदाज विशाल शेळकेच्या बॅटमधून आला हा षटकार. आला फलंदाज विशालच्या बॅटमधून 6 धावा मिळाल्या त्या आधी टीमला. धावसंख्या पोहोचली ती 50 वरती. 4 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे ती 23 ची. 4 बॉल 23, मग 4 बॉल आणि 4 फटक्यांची गरज आहे ती फलंदाजी करणाऱ्या टीमला. केतन हा गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अगदी चांगल्यारीत्या टाकला होता. हा चेंडू थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा पाहायला मिळाला. ओव्हरपिच चेंडूचा मात्र पूर्णपणे समाचार घेतला तो फलंदाज विशाल शेळके यानं षटकार लगावला. पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल हर्षित 11 सहारा शिवकर आणि अंश 11 खेरणे. एक बिग फाईट देखील पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज देखील सर्व संघ अगदी टॉपचे संघ आहेत. पहिली मॅच आपण राधाकृष्ण 11 टोंडरे आणि जीवा 11 गावदेव पेंदर यांच्या दरम्यान पाहिली. तो सामना जीवा 11 गावदेव पेंदर टीमनं शेवटच्या क्षणाला मात्र जिंकला होता. हा सामना पालेश्वरी पाले आणि त्यानंतर गावदेव शिवसंभो आदई असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडू 23. यावेळेला खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी खोलात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल पेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. सिंगल रन फक्त या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या पोहोचेल ती 51 वरती आणि इथून आता आपण पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 22 धावसंख्येची. तीन चेंडू 22. 3 बॉल वरती जरी 3 षटकार आले तरी 18 धावा बनतात. अगदी आता नशिबाची साथ लागेल ती फलंदाजी करणाऱ्या आदय टीमसाठी. यावेळेला देखील मोठा फटका लगावण्याचे प्रयत्न चालू आहेत फलंदाजाकडून. ओहो, डिरेक्ट हिट, गोटीने माचूक टिपलाय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक झटका मिळतोय आदय टीमला. फलंदाज बाद.
या 2 बॉलवरती 22 धावा देऊन जातील. 2 षटकार जरी आले तरी 12 धावा बनतात. हा चेंडू मॅक्सिमम फटका पाहायला मिळालाय. थोडासा उशीर झालाय फटक्यांना, परंतु विशालच्या बॅटमधून आला हा खणखणीत षटकार. एक चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज. षटकार. यानंतरची लढत हर्षित 11 सहारा शिवकर आणि 80 11 खेरणे. 1 बॉल 16. अर्थातच षटकार जरी आला तरी 10 धावानं संघ पराभूत होऊ शकतो. स्विच हिटचा प्रयत्न, स्विच हिट सक्सेसफुल ठरलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लास्ट बॉल वरती आलाय चौकार. टोटली आपण पाहिलं तर आधी टीमने धावा बनवल्या 61. 12 धावा संख्येनं त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. पराभव झालाय आदई टीमचा आणि सामना जिंकलाय तो पालेश्वरी पाले टीमनं. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन पाले टीम. आदई टीम हार्डलक असेल नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी. ऑल द बेस्ट.